नमस्कार मित्रांनो. तर बांधकाम कामगार योजना मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेत बोगस कागदपत्र आणि बोगस एजंट यांचे वापरून करून जे बांधकाम कामगारांनी फायदा घेतलेला आहे, म्हणजे जे स्वतः बांधकाम कामगार नाही त्यांनी आता त्यांचे हे काम बंद होणार आहे. तर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. आपण बघू शकतो. तर सरकारने एक परिपत्रक काढलं होतं, त्यामध्ये कारवाई करणार असे म्हटले होते. आता बांधकाम कामगाराचे बनावट दस्तावेज रडारवर आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मराठी योजना माहिती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पाहूया काय आहे हे प्रकरण. तर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत जे योजना राबवल्या जातात त्याबद्दल जी बनावट कागदपत्रे बनवली जातात, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला बोगस कागदपत्रे किंवा दलाल यांच्याविरुद्ध दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्याबाबत केलं होतं. तर काय विशेष मोहीम राबवली होती आपण बघणार आहोत. तर सदर प्रकरणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांनी पैशाची मागणी करून बांधकाम कामगारांकडून जे पैशांची मागणी केली किंवा बोगस कागदपत्र दाखल केले, जर असे असेल तर ते रडारवर आलेले आहेत. आपण बघू शकतो विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा कार्यालय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथक गठीत करावे. दक्षता पथकाची नेमणूक करणार होते. तर दक्षता पथक त्यांनी नेमून दिलेल्या जिल्ह्यात बोगस कागदपत्र तयार करून त्यांची होणारी नोंदणी आणि पैशांच्या मागणीबाबत तक्रारी ही बोगस कागदपत्र किंवा दाखले हे तपासून मोहीम राबवून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार. तर आपण बघतोय फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे जे हे खोटी कामं करीत आहेत. तर सदर तपासणी मोहीम दिनांक 10 जुलै अखेर राबवावी व त्याचा अहवाल विभाग प्रमुखांनी 11 जुलै 2025पर्यंत मंडळास सादर करावा. तर ही जी मोहीम राबवली आहे त्याचा अहवाल 11 जुलैपर्यंत सादर होणार आहे. तर आपण बघू शकतो सुरुवात झालेली ही कारवाई. बांधकाम कामगाराचे बनावट दस्तावेज बनविणारे रडारवर. तर यवतमाळ येथे हे झालेलं आहे. तर आपण बघू शकतोय यवतमाळमध्ये बांधकाम कामगारांच्या बनावट दस्तावेजाद्वारे नोंदणी करणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तर या मोहिमेअंतर्गत 90 दिवस राबल्याचे बनावट प्रमाणपत्र, म्हणजे 90 दिवस बांधकाम कामगारचे काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र एका सेतू केंद्र चालकावर गुन्हा दाखल झाला हे मिळालेले आहे. बनावट कागदपत्र आपण बघतोय. अमरावती येथील कामगार उपायुक्तांनी विभागीय स्तरावर काही दक्षता पथकांची निर्मिती केलेली आहे. तर ह्याची सुरुवात देखील झालेली आहे, कारवाई करण्याची सुरुवात देखील झालेली आहे. जे खोटे एजंट आहेत किंवा खोटे कागदपत्र आहेत त्यांच्यावर आपण बघू शकतोय. तर बांधकाम कामगार योजनेमध्ये तुम्हीही खोटे अर्ज जर करत असाल तर सावधान राहा. खोटी कागदपत्रे बोगस एजंट लावून जर ही कामे होत असतील तर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे आणि गुन्हे दाखल व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. जर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.